दामोदररावांचं आणि कविताताईंचं आज स्वप्न पूर्ण होणार होतं. कारण शेतात मोलमजुरी करून त्यांनी आपल्या मुलाला खूप शिकवलं होतं. त्यांना वाटायचं आपल्या मुलाने परदेशात जाऊन खूप पैसे कमवावे आणि त्यांचे म्हातारपण आनंदामध्ये जावे. त्याचप्रमाणे अजय देखील परदेशात नोकरीसाठी गेला आणि आपल्या म्हाताऱ्या आईबापांचं स्वप्न पूर्ण केलं. आज 4 वर्षानंतर अजय आपल्या देशात परत येणार होता आणि आपल्या आईवडिलांना भेटण्याच्या आनंदाने तो आतून खूप उत्साही होता. त्याच्या आगमनाची माहिती त्याने घरच्यांना दिलीच नव्हती, कारण त्यांना सरप्राईज द्यायचे होते. तो नोकरीसाठी रशियाला गेला होता, पण या 4 वर्षात तो आपल्या कामात इतका गुंतून गेला होता की तो आपल्या देशात परत येऊ शकला नव्हता. विमानतळावर उतरल्यानंतर अजय विचार करू लागला की जेव्हा त्यांनी शेवटच्या वेळेस त्याच्या बायकोला म्हणजे जान्हवीला त्याच्या आईवडिलांविषयी विचारले होते, तेव्हा तिने सांगितले होते की आजकाल आईची तब्येत ठीक नाही, कदाचित त्यांना शहराची हवा आवडत नाही, त्यामुळे त्या काही दिवसांसाठी गावी राहायला गेले आहेत. काही दिवसांसाठी त्यांनी मुग्धा काकींच्या घरी त्यांची एक खोली भाड्याने घेतली आहे. अजयला सर्वात अगोदर आपल्या आईवडिलांना भेटायचे होते, म्हणून तो विमानतळावर उतरल्याबरोबर त्याच्या बायकोला न भेटता तो टॅक्सी घेऊन थेट गावी गेला. गावात पोहोचल्यानंतर टॅक्सीतून उतरताच गावातील मातीचा गोड सुगंध त्याला आकर्षित करू लागला. त्याचे संपूर्ण बालपण एखाद्या चित्रपटासारखे त्याच्या डोळ्यासमोरून येऊ लागले. मुग्धा काकीच्या घरी जाताना गावातील प्रत्येक गल्ली कानाकोपरा तो बारकाईने पाहत होता आणि आईवडिलांसोबत घालवलेले अनमोल क्षण आठवत होता. अजय जेव्हा मुग्धा काकींच्या घरी पोहोचला तेव्हा काकीच्या म्हाताऱ्या चेहऱ्यावर हसू आलं. मनातून आनंद ओसंडून वाहत होता. नमस्कार काकी, कसे आहात? मी बरी आहे बेटा, पण तू कसा आहेस? असं म्हणत म्हाताऱ्या काकीने अजयच्या चेहऱ्यावरून हात फिरवले. अजय आजूबाजूला पाहू लागला. त्याचे डोळे मात्र त्याच्या आईवडिलांना शोधत होते. मग मुग्धा काकीने विचारलं, काय झाले बेटा? अजय बेटा, कोणाला शोधत आहेस तू? अजयने इकडे तिकडे पाहत विचारले, काकी, माझे आईवडील कुठे आहेत? त्यांना भेटून खूप दिवस झाले. त्यांना बोलावणार आहात का? अजयचे बोलणे ऐकल्यानंतर मुग्धा काकीला आश्चर्य वाटले. बेटा, असे का बरं बोलत आहेस तू? तुझी आई बाबा शहरात राहतात. तुझ्या आईला भेटून मलाच बरीच वर्ष झालीत. कितीतरी वर्षामध्ये आमची भेट सुद्धा झाली नाही. मग तू तुझ्या आई बाबांना भेटायला येत का आलास? मुग्धा काकीचं बोलणं ऐकून अजयचा चेहरा फिका पडला आणि तो मंद हसत म्हणाला, पण काकी, आई बाबा तर खूप आधी गावी परतले होते आणि ते इथे गावात तुझ्याच घरी राहत होते. मग काकी आश्चर्याने बोलली, अजय बेटा, तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. तुझी आई आणि बाबा खूप दिवसांपासून इथे आलेलेच नाही. माझे डोळे सुद्धा खूप दिवसांपासून कविताला भेटायला तळमळत आहे. हे ऐकून अजयला सुद्धा आश्चर्य वाटले. तो विचारांमध्ये पडला. मग अजय बाहेर आला आणि गावातील इतर लोकांकडे चौकशी करू लागला, पण त्याला काही कळलेच नाही. शेवटी आई वडील कुठे आहेत असा विचार करून त्याने आपल्या बायकोला जान्हवीला फोन करून विचारण्याचा प्रयत्न केला असता तिचा फोन बंद असल्याचे आढळले. त्याने अनेकदा प्रयत्न केला, पण बायकोशी तो बोलू शकला नाही. थकलेल्या हताश झालेला अजय पुन्हा टॅक्सीत बसला आणि त्याच्या शहराकडे निघाला. अजय इतका अस्वस्थ पाहून टॅक्सी चालक त्याच्या समस्येचे कारण जाणून घ्यायचे होते. तेव्हा त्याने अजयला अस्वस्थतेचे कारण विचारले असता अजयने त्याला सगळा प्रकार सांगितला. शहरात पोहोचताच टॅक्सी चालकाने अंबाबाईच्या मंदिराबाहेर गाडी थांबवली आणि म्हणाला, हे मंदिर खूप पूजनीय आहे. ह्या मंदिरात जो जातो आणि डोकं टेकवून अंबाबाई जगदंबे पुढे काहीतरी मागणं मागतो, आई जगदंबा त्याची सगळी काही इच्छा पूर्ण करते असं म्हणतात. तिच्या मंदिराची खासियत आहे. टॅक्सी चालकाकडून ही गोष्ट ऐकून अजय त्या मंदिरात दर्शनासाठी गेला. मंदिरात प्रार्थना करून मंदिराच्या ओट्यावर येत असल्यास त्यांनी तिथे खूप गर्दी पाहिली.
तिथे काही लोक मंदिराच्या ओट्यावर बसणाऱ्या गरिबांना प्रसाद वाटत होते आणि अनेक गरीब आणि भुकेलेले लोक तिथून प्रसाद घेऊन खात होते. तेव्हा अजयची नजर एका माणसावर पडली, ज्याची अवस्था खूप दयनीय होती. त्या माणसाचे कपडे मळालेले होते, त्याची दाढी आणि नखे वाढलेली होती आणि त्या म्हाताऱ्या माणसाला खूप कष्ट करून मेहनत करून कसं तरी थोडंफार चालता येत होतं. तो गर्दीत शिरून प्रसाद घेण्याचा प्रयत्न करत होता, पण प्रयत्न करूनही तो आतमध्ये जाण्यासाठी अयशस्वी झाला. त्या अशक्त म्हाताऱ्याने हिंमत वाढवली आणि पुन्हा गर्दीत घुसण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला गर्दीत उभे राहताच येत नव्हते. पण कसा तरी प्रयत्न करून तो प्रसाद घ्यायला पोहोचला. तोपर्यंत प्रसाद संपला होता. म्हातारा निराश होऊन तिथेच बसला. त्याच्या डोळ्यांतून एका पाठोपाठ अश्रू वाहू लागले. त्या म्हाताऱ्यावर अजयला खूप दया आली. तो त्याच्याकडे धावत गेला आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्यासाठी जेवण आणतो. अजयचे बोलणे ऐकून तो म्हातारा जसा मागे वळला आणि अजयनी त्याला पाहिले, तेव्हा त्याला अचानक धक्का बसला. ती व्यक्ती त्याला ओळखीची वाटत होती. त्या म्हाताऱ्यामध्ये वडिलांची झलक त्याला दिसत होती. अचानक त्याच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढू लागले. अचानक तो थांबला आणि अजयने त्या म्हाताऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिलं, तेव्हा त्याला त्याच्या डोळ्यांसमोर अंधार आल्यासारखं वाटलं. मळक्या कपड्यातील म्हातारे दुसरे तिसरे कोणी नसून त्याचे वडील दामोदरराव होते. हे पाहून तो थक्क झाला. त्याच्या तोंडामधून शब्द बाहेर पडत नव्हते. समोर उभे असणारा म्हातारा माणूस म्हणजे ज्यांचे डोळे खोलवर गेले होते, चेहऱ्यावर असंख्य सुरकुत्या पडल्या होत्या आणि शरीर फक्त एक सापळा बनलं होतं. अजयचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. काही वेळासाठी त्याच्या तोंडातून काही शब्दही निघत नव्हते. मग तो दबक्या आवाजात म्हणाला, बाबा, तुम्ही? बाबा, तुमची ही अवस्था, इथे कसे आहात आणि आई कुठे आहे? आई कशी आहे? असे म्हणत अजयने वडिलांना मिठी मारली. तेव्हा दामोदरराव त्याच्याकडे एक नजर टाकली आणि त्याला तिरस्काराने स्वतःपासून दूर केले आणि म्हणाला, आमच्या अवस्थेला फक्त तू जबाबदार आहेस. आणि आता काय घेण्यासाठी आला आहेस का? आता तुला तुझ्या आईवडील आठवले आणि आता तुला तुझ्या आईवडिलांची दया आली आहे का? की त्यांच्या परिस्थितीवर हसायला आला आहेस? की तुझ्या आईवडील जिवंत आहे की मेले ते पाहायला तू इथे आला आहेस? अजय म्हणाला, नाही बाबा, असे बोलू नका. मला तुमच्या लोकांच्या अशा अवस्थेबद्दल काहीच माहीत नव्हते. तेव्हा दामोदररावांच्या डोळ्यात राग आणि द्वेषाचे भाव होते. ते म्हणाले, ठीक आहे, तुला आमची अवस्था माहीत नव्हती असे समजून घेऊ, पण आम्हाला इथे येऊन जवळपास 3 वर्ष उलटून गेले. तू तुझ्या बायकोला रोज घरी फोन करत असेल ना? तुझ्या बायकोला आमच्याबद्दल विचार ना. तुला गरजेचे वाटले नाही का? जेव्हा दामोदरराव बोलले तेव्हा अजय रडला आणि म्हणाला, नाही बाबा, तुमचा मुलगा आईवडिलांचे प्रेम आणि त्याग कसा विसरेल असे तुम्ही विचारही कसे करू शकतात तुमच्या मुलासोबत? मी जान्हवीला तुमच्याबद्दल खूप काही विचारलं आणि तिने सांगितलं आईची तब्येत शहरामध्ये ठीक राहत नव्हती. त्यामुळे त्यांनी गावाकडे गावच्या शुद्ध हवेत राहण्याचा निर्णय घेतला होता. म्हणून मी दोघांनाही काही दिवसांसाठी गावी पाठवले आहे. मी तिला विचारले होते की आई बाबा गावात कसे राहतील, कारण आपण गावातील घर विकले आहे. तर जान्हवीने मला सांगितले की तुम्ही दोघे सुद्धा मुग्धा काकीच्या घरी राहत आहात. मुग्धा काकीची एक खोली तुम्ही भाड्याने घेऊन त्यामध्ये दोघेही राहतात. जेव्हा तिने मला या सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा मी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, परंतु मला माहीत नव्हते की माझ्या पाठीमागे असे काही होऊ शकते. बाबा, प्लीज मला माफ करा. म्हणजे आपल्या वडिलांना म्हणाला आणि वडिलांचे पाय धरून माफी मागून रडू लागला आणि आपल्या आईबद्दल विचारू लागला. तेव्हा वडील दामोदरराव अजय सोबत कविता बाईंकडे पोहोचले. त्या मंदिराच्या बाहेर फुटपाथवर जुन्या चादरीवर बसल्या होत्या आणि दामोदररावांची वाट पाहत होत्या. आपल्या आईला पाहताच अजयचे डोळे भरून आले आणि रडलेल्या आवाजात अजय म्हणाला, आई. आई आवाज ऐकून कविताबाईंची नजर अचानक अजयकडे वळाली आणि त्याला पाहताच त्या रागाने म्हणाल्या, तुझी हिंमत कशी झाली मला आई म्हणायची? तू आमचा कोणीच नाही लागत आणि समजून घे की आम्ही पण तुझ्यासाठी मेलो आहोत. जा इथून, मी दूर हो आमच्यापासून. तेव्हा अजय रडत रडत आईच्या पायावर पडला आणि म्हणाला, आई, तुझ्या या निष्काळजी मुलाला एकदा माफ कर आई.
आई, ही माझी चूक आहे. मी जान्हवीवर अंधळा विश्वास ठेवला आणि तिच्यावर विश्वास ठेवून तुम्हा दोघांची जबाबदारी टाकून मी परदेशात निघून गेलो. पण मला माहित नव्हते की जेव्हा मी तुम्हा लोकांना भेटेल तेव्हा तुम्हाला अशा अवस्थेमध्ये पाहीन. मला असं वाटलं होतं जान्हवी माझ्यानंतर तुमच्या दोघांचा सांभाळ खूप चांगल्या पद्धतीने करेल. पण आई, आज मी शपथ घेतो की मी तुमच्या लोकांच्या प्रत्येक समस्येचा हिशोब घेईल. जिच्यामुळे तुमची अशी अवस्था झाली आहे तिला मी धडा शिकवल्याशिवाय आणि याचं प्रायचित्त दिल्याशिवाय राहणार नाही. आई, तूच विचार कर ना ग. तुझा अजय तुझ्याशी असं कधी वागू शकेल का? तुझी अशी अवस्था पाहून तुला काय त्रास होत आहे हे फक्त मलाच माहीत आहे, असे म्हणत अजयने आईला मिठी मारली आणि डसडसा रडू लागला. अजयने आई वडिलांना टॅक्सीमध्ये बसवले आणि एका चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच राहण्याची सोय केली आणि त्यांना एका रूममध्ये बसून अजय तेथूनच जवळ असलेल्या एका कपड्यांच्या दुकानामध्ये आई वडिलांना कपडे घेऊन येतो. आणलेली कपडे आपल्या आईबाबांना घालायला देतो आणि त्यानंतर त्या दोघांनाही जेवणासाठी हॉटेलमध्ये घेऊन जातो. तिथे गेल्यानंतर खूप दिवसांनी त्यांना पोटभर जेवण मिळालं नसल्यामुळे दोघेही आपल्या मुलासोबत भरपूर पोटभर जेवण करतात. त्यानंतर एवढे आलिशान हॉटेल पाहून दामोदरराव आणि कविताबाई आश्चर्यचकित झाले आणि मग अजय म्हणाला, आई बाबा, तुम्ही इथेच आरामात राहा. सगळं नीट झाल्यानंतर मी तुम्हाला घरी घेऊन जाईन. पण आधी मनात सगळं सांगा, म्हणजे मलाही कळेल नक्की तुम्हाला कोणी काय त्रास दिला तो. बेटा, मी तुला काय सांगू, जान्हवीने आमच्यासोबत काय केले आहे ते तू गेल्यानंतर 4-5-6 महिन्यामध्ये. सुनेची वागणं खूप चांगली होती. आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजत होतो आणि प्रत्येक क्षणी देवाचे आभार मानत होतो की आम्हाला असा मुलगा आणि सून मिळाली आहे. पण आम्हाला काय माहीत होते सुनेची चांगली वागणूक फक्त काही दिवसांसाठीच होती. ती आणखी 3 वर्ष अमेरिकेत राहणार हे कळल्यानंतर तिचा दृष्टिकोन अचानक बदलला. सुनबाई दिवसभर आईसोबत फोनवर बोलायची आणि घरातील सर्व कामं करण्याची जबाबदारी तुझ्या आईवर सोपवायची. काम फक्त तुझ्या आईचंच होते. दामोदरराव पुढे म्हणाले, बेटा, जान्हवी रोज आमच्याशी गैरवर्तन करायची आणि तुझी आई काही बोलली तर घरात महाभारत वाजवायची. एके दिवशी सकाळी आम्ही झोपेतून उठलो तेव्हा आम्हाला दिसले की आमची सून घरातून गायब आहे. आम्ही पूर्ण घर शोधले पण ती कुठेच दिसली नाही. आम्ही जान्हवीला फोन सुद्धा केला पण तिने फोन सुद्धा उचलला नाही. कुठला तरी अनुचित घटनेच्या भीतीने आमची मन आतून थरथर कापत होती. दुपारी ती घरी परतली तेव्हा आम्हाला बरे वाटले, पण तिच्या हातामध्ये एक मोठी बॅग असल्याचे आम्ही पाहिले. आम्हाला खूप आश्चर्य वाटले, नवल वाटले. आम्ही तिला काही विचारायच्या आधीच ती म्हणाली, आई बाबा, तुम्ही आज आणि आत्ताच तुमचे सामान तुमच्या रूममधून बाहेर काढा आणि स्टोर रूममध्ये ठेवा. आजपासून तुम्ही हॉलमध्ये झोपाल, कारण आजपासून माझी आई ह्या घरात राहणार आहे आणि तिच्यासाठी तुमची रूम खाली करा. हे ऐकून दामोदरराव आणि कविताबाई खूप आश्चर्यचकित झाले. दामोदरराव म्हणाले, काय बोलतेस सुनबाई, आम्ही हॉलमध्ये कसे झोपू? तुझी आई काही दिवसांसाठीच आली असेल तर एक काम कर, तुझी आई आणि कविताला खोलीमध्ये बेडवर झोपू देत आणि मी इथे बाहेर झोपेन. दामोदरराव बोलत होते तेव्हा जान्हवी म्हणाली, मी कधीच म्हणाले की माझी आई इथे काही दिवसांसाठी आली आहे. हे तिचेच घर आहे आणि आता ती कायमचीच इथे राहणार आहे आणि तुम्ही दोघे मी सांगितल्याप्रमाणे करा. जान्हवी रागाने असे बोलल्यावर दामोदरराव म्हणाले, सुनबाई, तुला माहीत आहे की कविताची तब्येत ठीक नाही. तिच्या पाठीत खूप दुखत आहे. तिला जमिनीवर झोप लागणार नाही. तेव्हा जान्हवी रागाने म्हणाली, मला ते सर्व माहीत नाही. खोली लवकर रिकामी करा, नाहीतर या घराची दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत. तुम्ही लोक तुमची स्वतःची व्यवस्था करू शकतात. सुनेचे एवढे टोकाचे बोलणे ऐकून कविताबाईंना खूप वाईट वाटलं. त्या रागाने म्हणाल्या, कृपया करून अजयला फोन करा, मला त्याच्याशी बोलायचे आहे. अजय बेटा, हे प्रकरण झाल्यानंतर मी तुला कितीतरी वेळा कॉल केला, पण तुला आमच्या एकही कॉलला उत्तर देण्याची गरज वाटली नाही. हे ऐकून अजय आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला,
पण आई बाबा, मला तुमचा एकही फोन आलाच नाही. अरे हो, मला आठवले, माझा फोन नंबर बदलला होता आणि मी जान्हवीला याबद्दल सांगितले होते आणि तिला ये देखील सांगितले, याबद्दल माहिती देण्यास सांगितले होते. तिला मी सांगून ठेवलं होतं, आई बाबांना माझा नंबर देऊन ठेव. परंतु माहीत नाही तिने दिला की नाही. पण बेटा, सुनेने आम्हाला याबद्दल काही सांगितले देखील नाही. आतापर्यंत आम्ही विचार करत होतो की तू पण बदलला आहेस, तुम्ही आमच्यापासून तोंड फिरवले आहेस. मग कविताबाई म्हणाल्या, बेटा, मी एकदा सुनबाईला अजयशी बोलणे करून द्यायला सांगितले होते. तेव्हा जान्हवी म्हणाली, माझ्या नवऱ्याने तुमचा ठेका तर घेतलेला नाही ना. तुम्ही लोक अजयला प्रत्येक मुद्द्यावर बोलायचे बोलतात. तो तिथे कामावर गेला आहे, आराम करायला नाही, आणि तरीही त्याला सर्व काही माहीत आहे. त्याच्या संमतीनेच मी माझ्या आईला इथे आणला आहे. होय बाबा, जान्हवीने मला सांगितले की तिच्या आईला आमच्या घरी घेऊन येत आहे, कारण तिचा भाऊ आणि वहिनी तिच्या आईची योग्य ती काळजी घेत नव्हते आणि सतत तिच्यासोबत भांडत होते. पण बाबा, जर मला माहीत असते की जान्हवीने तुमच्यावर सेवा करण्याऐवजी जर ती तुम्हाला तुमच्या खोलीतून बाहेर काढत असेल, तर मी तुमच्यासोबत हे कधीच होऊन दिले नसते. मग दामोदरराव आपल्या ओल्या डोळ्यांनी म्हणू लागले, बेटा अजय, आमची अशी अवस्था केली होती की आमच्याकडे दुसरा पर्यायच उरला नव्हता. मग आम्हीच ठरवले की 2 चपात्या खायच्या असतील तर सुनेचे ऐकावेच लागेल. दामोदरराव म्हणाले, बेटा, एके दिवशी तुझ्या आईला ताप आला आणि मी तिच्या काळजीत गुंतलो होतो. खरं तर तुझी आई घरातील सर्व कामे करायची, पण त्या दिवशी सुनबाई आली आणि म्हणाली की आज छान जेवण बनव. त्यावेळी मी म्हणालो, किती क्रूर आहेस तू. सुनबाई, तुला दिसत नाही का? तुझी सासू इतकी आजारी आहे, तिला ताप आलेला आहे. तुम्हाला तिची सेवा करायची नाही तर करू नका, परंतु उलट तिला कामं सांगत आहात. तेव्हा तिची आई मला सांगू लागली की हे मात्र आहे, तो जाऊन तिच्यासाठी औषध दे. तिने औषध घेतलं तर तिला आराम मिळेल आणि काम करायला ऊर्जा देखील मिळेल. आणि त्यानंतर बरं वाटत आहे की नाही ते आम्हाला सांगा, कारण आम्हाला काही बाकी माहीत नाही. तिला घरातील कामे करावीच लागतील. बेटा अजय, सुनेच्या आईचे हे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले आणि मी रागाने म्हणालो की तू पण एक स्त्री आहेस आणि तुला माझ्या बायकोचं दुःख समजलं पाहिजे. आज माझी बायको घरचे कोणतेही काम करणार नाही. तेव्हा कविताबाई म्हणाल्या, बेटा अजय, त्या दिवसानंतर सुनेने आणि तिच्या आईने आमच्यासोबत खूप चुकीचे व्यवहार केले. सुनेने तर आम्हाला जेवण देणे बंद केले होते. कसे तरी मी आणि तुझे वडील स्वयंपाकघरात जाऊन स्वतःसाठी अन्न शिजवून खात होतो. त्यातूनही सून ओरडतच असायची. एके दिवशी भूक लागली म्हणून मी भाकरी बनवत होतो, तेव्हा सुनबाई आणि तिची आई स्वयंपाकघरात आली आणि मला ओरडायला लागल्या. म्हणाल्या, म्हाताऱ्या, फुकटच्या भाकऱ्या खायला लाज वाटत नाही का? असे म्हणत सुनेने आणि तिच्या आईने माझा हात तापलेल्या तव्यावर ठेवला आणि जोरजोरात हसू लागल्या. मी आणि कविता ओरडत होतो, पण त्यांना आमची दया आली नाही. आपल्या आई वडिलांचे बोलणे ऐकून अजय रागाने लाल झाला. हाताच्या मुठी आवळल्या, कसं तरी शांत झाला. कविताबाई म्हणाल्या, बेटा, एके दिवशी सुनेने घरी मिनी पार्टीचे आयोजन केले होते आणि तिच्या अनेक मैत्रिणी घरात हजर होत्या. त्या दिवशी सुनेने मला स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवायला सांगितलं आणि तुझ्या वडिलांना काही पैसे देऊन त्यांना बाजारातून सामान आणवायला पाठवले आणि मला स्वयंपाकाचे काम दिले होते. जेवण तयार केल्यानंतर आम्हा दोघांना सर्वांना ते पाहून यांना द्यायला सांगितले आणि सुनबाई आणि तिची आई पाहुण्यांसोबत बोलण्यात, गेम खेळण्यात मग्न झाल्या होत्या. सर्वजण गेम खेळत आनंदाने हसत खेळत होते. आजारी असल्यामुळे मला फारसे काम करता येत नव्हते. हे सर्व पाहून तुझ्या वडिलांना राग आला आणि त्यांनी सर्व अन्न उचलले आणि जमिनीवर फेकले. हे सर्व पाहून सुनेचा राग गगनाला भिडला. ती ओरडली आणि म्हणाली, म्हाताऱ्या, माझ्या मैत्रिणींसमोर माझा असा अपमान करण्याची तुझी हिंमत कशी झाली? दुसरीकडे सुनेची आई देखील सुनेला बडकवत म्हणू लागली, बेटा जान्हवी, घरात बसलेल्या माजलेल्या म्हाताऱ्यांना दया दाखवणारे तुम्हीच गरीब आहात. त्यांना हकलून का देत नाही? हो आई, तुझंच बरोबर आहे. मी त्यांना घरी ठेवून उपकार करत आहे आणि ते या प्रकारे माझ्या उपकाराची परतफेड करत आहेत. लवकर
तुमच्या वस्तू गोळा करा आणि चालते व्हा इथून. ह्या सर्व गोष्टी सांगत असताना कविताबाई रडू लागल्या आणि म्हणाल्या, बेटा तुला माहीत नाही, भर दुपारी सुनेने आम्हाला घरातून हाकलून दिले. आमच्याजवळ ना पैसे होते ना काही होते. कुठे जाणार? जाण्याचे सर्व मार्ग बंद होते. माझी अवस्था अशी आधीच वाईट होती. अपमानाच्या वादळाचा सामना करून तुझे वडीलही आजारी पडू लागले. थोड्याच वेळात त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. आम्ही काय करू, काय खाऊ, कुठे राहू आणि हताश अशातच आम्ही मंदिराच्या बाहेर येऊन बसलो. परंतु त्या मंदिराच्या बाहेर बसल्यानंतर तिथे जाणवलं की या मंदिरामध्ये इथे अंबाबाईचा गोंधळ जागरण घालण्यासाठी इथे हजारो भक्त येतात, देवीला नवस करतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर इथे महाप्रसादाचा वाटप असतो. हा महाप्रसाद दररोज वाटला जातो. म्हणून आम्ही ह्याच अंबाबाईच्या मंदिरात महाप्रसाद घेऊन दररोज आपली पोटाची भूक भागवत होतो आणि इथे बाहेरच मंदिराच्या फुटपाथवर राहत होतो. तब्बल 2.5 वर्ष झाली आहेत आम्ही आमचं जीवन इथे राहून जगत आहे. पण आमच्यात देवीनं आमचा नवस पूर्ण केला आणि आमचा मुलगा आमच्यासमोर उभा आहे. अजय बेटा, देवीनंच आपली भेट घडवून आणली आहे. पण बेटा, मला एक प्रश्न विचारायचा आहे, तू इथपर्यंत कसा पोहोचलास? कविता ताईनं विचारल्यावर अजय म्हणाला, आई, तुला घरातून हकलून दिल्यानंतर जान्हवीने मला सांगितले की तुम्ही दोघे गावी गेले आहात. तुम्हाला इथलं वातावरण सहन होत नसल्यामुळे तुम्हाला गावच्या हवेमध्ये मोकळ्या हवेत राहायचे होते. म्हणून तुम्ही मुग्धा काकींचं घर विकत भाड्याने घेऊन राहत होते. काही दिवसांनी जेव्हा मी तिला आईबाबांचा फोन का लागत नाही किंवा ते मला फोन का करत नाही असे विचारले, तेव्हा त्यांनी मला सांगितले की त्यांनी फोन घरी ठेवला होता आणि ते गावकऱ्यांसोबत तीर्थयात्रेला गेले आहेत. यामुळे ते तुमच्याशी बोलू शकणार नाही. मला जरा संशय आला, कारण जर तुम्ही तीर्थयात्रेला गेला असता तर एकदा माझ्याशी बोलले तरी नक्कीच असता. मला कळवल्याशिवाय तुम्ही गेलेच नसते. म्हणून मी पटकन माझे काम पूर्ण केले आणि जान्हवीला न सांगता भारतात परतलो तुम्हाला भेटायला. मी आधी गावी गेलो होतो, पण मुग्धा काकीने मला सांगितले की तुम्ही तिथे कधी गेलेच नव्हते. आई बाबा, मला तुमची खूप काळजी वाटत होती. मला स्वतःला खूप असह्य वाटत होतं. म्हणून मी विचारांत गुंतलो होतो. परंतु या टॅक्सी चालक काकांनी मला सांगितले या मंदिरात नवस केल्यानं पूर्ण होतं. म्हणून मी मंदिरात सहज माझं डोकं हलकं करण्यासाठी आणि देवीला नवस करण्यासाठी मंदिरात आलो असताना मला प्रसादाच्या लाईनीमध्ये बाबा दिसले आणि ते देखील असे दुबळे झाले होते. त्यानंतर त्यांनी मला तुझ्यापर्यंत पोहोचवले. तुम्ही लोक मला अशा अवस्थेत सापडले होते, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता मला सर्व काही माहीत आहे. आता त्या क्रूर स्त्रीला वटणीवर आणण्याची वेळ आली आहे. आई, मी तुझी शपथ घेऊन सांगतो की जर मी तिला तिची जागा दाखवली नाही तर मी पण तुमचा मुलगा नाही, असे म्हणत अजय आपल्या घरी परतला. घरी पोहोचताच आई आणि मुलगी दोघी चहा नाश्त्याचा आस्वाद घेत बसलेल्या. त्याच वेळी जान्हवीच्या आई म्हणाली, बेटा जान्हवी, तू तुझ्या सासू आणि सासऱ्यांना तू हाकलून लावला आहेस, पण एकदा बघायला हवं होतं की ते कुठे गेले आणि काय करत आहे. त्यांनी आपल्या मुलाला सगळं काही बातमी सांगितली तर आपले काही खरं नाही. अरे आई, काय बोलते? त्यांच्या मुलाचा फोन नंबर तर त्यांना माहीत आहे का? मग कसे कळवणार आहेत ते त्यांच्या मुलाला? आई, तू निश्चिंत राहा. अजयच्या येण्यास अजून खूप बराच वेळ आहे. तोपर्यंत दोघेही ते म्हातारी स्वर्गात जातील. अशा स्थितीत बाहेर ते किती दिवस जगू शकतील? जान्हवी हसत म्हणाली. मग तिची आई म्हणाली, पण बेटा, जावयाने विचारले तर तू काय सांगशील? तेव्हा जान्हवी म्हणाली, आई, काळजी करू नकोस. तुझा जावई भारतात परत येईपर्यंत आपण काहीतरी विचार करू. आता सध्या जीवनाचा आनंद घे. हे बोलत असताना दोघेही जोरजोरात हसू लागल्या. तेवढ्यात अजय आणि त्याला पाहताच जान्हवीचा चेहरा फिका पडला आणि ती घाबरून उभी राहिली. तिच्या आणि तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. जान्हवीच्या आईने तिला विचारलं, अरे काय झालं? तू अशी अचानक उभी का राहिली? दरवाजाकडे पाहत आणि त्यांना धक्का बसतो. दोघींच्या मनात एकच प्रश्न पडतो की अजयने त्यांचे बोलणे तर ऐकले नाही ना? त्याच वेळी अजय हसत म्हणाला, मला पाहून तुम्ही आश्चर्यचकित झालात.
मला तुम्हाला सरप्राईज द्यायचे होते म्हणून मी तुम्हाला न सांगताच परत भारतात आलो. माझे हे शब्द ऐकून जान्हवी आणि तिची आई यांचा जीव गेला होता. आता अजयने त्यांचे बोलणे ऐकले नसेल याची त्यांना खात्री होती. थोडा वेळ आराम केल्यानंतर अजय जान्हवीकडे आला आणि जान्हवीला म्हणाला, जान्हवी, चांगली बातमी आहे. आता मी तुला माझ्याबरोबर परदेशात घेऊन जाईल. मी तुझा देखील व्हिसा बनवला आहे आणि आपण दोघंच 2 दिवसातच रशियाला परत रवाना होणार आहोत. आई आणि वडील तीर्थयात्रेला गेले आहेत, त्यामुळे ते आता येऊ शकणार नाहीत आणि ते आल्यावर मी त्यांच्याशी बोलून त्यांची इथे राहण्याची व्यवस्था करेन. आता तू तुझे सामान पटकन पॅकिंग कर. ह्या गोष्टी ऐकून जान्हवीला बरे वाटले. तिला आनंद झाला. तेव्हा ह्या सर्व गोष्टी ऐकून तिची आई काळजीत म्हणाली, जान्हवी, तू परदेशात जायचा विचार करते आहेस, पण याचा विचार कर की तू गेल्यावर मग माझे काय होईल. हे बघ आई, इतके दिवस मी तुला ठेवले आणि तुझी सेवा केली. आता तू तुझ्या मुलाकडे आणि सुनेकडे परत जा. कोणी आपल्या मुलीच्या घरी इतके दिवस राहते का? जा, त्यांची माफी माग. आता तुझ्यामुळे मी परदेशात जाणे थांबवू शकत नाही. परदेशात जाण्याची माझी किती इच्छा होती हे तुला माहीतच आहे ना. आणि आता संधी मिळाली आहे तर मी ही संधी जाऊन देणार नाही. आपल्या मुलीच्या या गोष्टी ऐकून तिच्या आई आश्चर्यचकित झाली. दुसऱ्याच दिवशी तिने आईला घरातून दूर पाठवले आणि आनंदाने परदेशात जाण्यासाठी तयारी करू लागली. ज्या दिवशी तिची फ्लाईट होती त्या दिवशी अजयने तिला फ्लाईटमध्ये बसवले आणि म्हणाला, तू इथे बस, मी फक्त 2च मिनिटात आलो. पण जेव्हा फ्लाईट टेक ऑफ व्हायची वेळ आली तेव्हा अजय परतलाच नाही. जान्हवीने घाबरून तिचा फोन बॅगमधून काढला तेव्हा फोनजवळ एक कागद ठेवल्याने तिने पाहिले. तिने तो कागद उघडताच लिहिले होते, जा आणि खूप मजा कर. आता तुला परदेशात समजेल की एखाद्या व्यक्तीला एकटे सोडणे आणि असह्य सोडणे म्हणजे काय असते. माझ्या आईवडिलांना घरोघरी ठेच लागायला तू घराबाहेर हकलून दिलं. तू त्यांना रडवले आहेस. आता तू परदेशात भीक माग आणि भीक मागून पैसे गोळा कर व परत ये आणि तुझ्या आईकडेच राहा, कारण आता माझा तुझ्याशी काही संबंध नाही. जान्हवीने हे पत्र वाचले तोपर्यंत फ्लाईटने उड्डाण केले होते. विमान टेक ऑफ होताच जान्हवीला मोठा धक्का बसला. परदेशात राहण्याच्या इच्छामुळे तिला सासरच्या मंडळींपासून सुटका हवी होती आणि याच गोष्टीमुळे तिने आईला आणि वडिलांना निराधार सोडले होते. आज जान्हवी परदेशात घरोघरी भटकत होती आणि तिला तिच्या कृत्याचा पश्चाताप होत होता, कारण आज ती तिच्या जाळ्यात खूप अडकली होती. कविताबाई त्यांच्या लग्नाच्या 50व्या वर्धापनानिमित्त अजयने त्यांना एका मोठ्या आलिशान फ्लॅट विकत घेऊन गिफ्ट दिला होता आणि थेट हॉटेलमधून फ्लॅटवर नेले होते. दोघेही आपल्या मुलासह घरात प्रवेश करतात. एवढे आलिशान घर पाहून त्यांना त्यांचा आनंद झाला होता. माझ्या प्रिय आई आणि वडिलांना लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता हे घर तुमच्या नावावर असल्यामुळे तुम्हाला तुमच्या घरातून कोणी बाहेर काढू शकणार नाही. आपल्या मुलाचे इतके प्रेम पाहून दामोदरराव अश्रू भरल्या डोळ्यांनी म्हणाले, बेटा, आम्हाला माफ कर. आम्ही तुला खूप चुकीचे समजले होते, पण आज तुझ्या आईवडिलांचा गैरसमज दूर केला आहेस. अजयच्याही डोळ्यात आनंद अश्रू होते. काही वेळाने अजयला जान्हवीचा फोन आला, पण अजयने तिचा कॉल डिस्कनेक्ट केला. तिने अनेकदा फोन केला पण अजयने उचलला नाही. मग जेव्हा दामोदररावांनी विचारले तेव्हा अजयने जान्हवीला तिच्या वाईट कृत्याची शिक्षा कशी दिली याबद्दल सर्व काही सांगितले. हे सर्व ऐकल्यानंतर दामोदररावांना आणि कविताबाई काळजीत पडले. काही वेळाने जान्हवीने पुन्हा फोन केला आणि त्यामध्ये दामोदररावांनी फोन उचलला. तिकडून जान्हवीचा रडण्याचा आवाज आला. ती विनंती करत म्हणाली, मला माफ करा, परंतु मला इथून घेऊन जा. दामोदरराव म्हणाले, सुनबाई. आणि दामोदररावांचा आवाज ऐकताच जान्हवी मोठमोठ्याने रडू लागली आणि म्हणून लागली, बाबा, मी तुमच्याशी खूप वाईट वागले. याच कारणामुळे अजयने मला एकटे सोडले आहे. त्यांनी माझ्याशी सर्व संबंध संपवले आहेत. त्यांना काही समजावून सांगा ना, तुमचं नक्की ऐकतील. मी इथे खूप अडचणीत आहे बाबा. मी माझा धडा शिकली आहे. मी शपथ घेते की आजपासून मी तुम्हा लोकांना कोणताही त्रास देणार नाही. मला माझ्या चुकीची वागण्याची अद्दल घडली आहे. जान्हवीने सांगताच दामोदरराव आणि कविताबाई यांना खूप असह्य वाटलं. त्यांनी आपल्या मुलाला जान्हवीला भारतात आणण्यासाठी व्यवस्था करण्यास सांगितले. 2 दिवसांनी जान्हवी घरी पोहोचली. तिने दामोदररावांच्या आणि कविताच्या
कविताबाईंच्या पाया पडून माफी मागितली आणि सगळ्यांना सांगितलं की मी यापुढे तुम्हाला लोकांना कोणालाही त्रास देणार नाही आणि चुकीचे वर्तन करणार नाही. त्यानंतर जान्हवी आपल्या सासू सासऱ्यांची चांगल्या प्रकारे काळजी करू लागली, त्यांची सेवा करू लागली. आज एका मुलाने जगासमोर आदर्श ठेवला होता. मात्र जेव्हा जान्हवीची आई घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिलं की तिचे सर्व सामान स्टोरूम मधून हलवण्यात आले आहे. तिच्या स्वतःच्या खोलीत तिच्यासाठी जागा नव्हती, कारण त्या खोलीत दामोदरराव आणि कविताबाई आराम करत होते. मित्रांनो, हे खरे आहे की आपण जे करतो ते सुद्धा तुम्ही जे करता तेच तुम्हाला ह्या जन्मात भोगावे लागते. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, अजयने जान्हवीला दिलेल्या शिक्षेबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा कशी वाटली आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.